एवढ्यात ती रील बघत होतो मी. 6:30 ते 6:30च्या दरम्यान पालघरच्या गोल्ड सिनेमा या एरियामध्ये एक स्नेहल सावंत नावाची 27 वर्षाची महिला ही रील बहुतेक जणांनी बघितली असेल. ही रील बघितली असेल. वाईट वाटते फार, कारण की लहानपणापासून पालघरला राहिलो आहे. पालघर बघितलं आहे वाढताना सोबतच. आणि फ्रँकली स्पीकिंग सांगतो, अशा घटना पालघरमध्ये झाल्या असतील, पण एवढ्या प्रमाणात नसेल. पण आता काही दिवसापासून किंवा काही महिन्यांपासून सांगू शकतो, पालघरमध्ये अशा घटना घडत राहतात. कुठेतरी ठीक आहे, सामाजिकरित्या आमचं पण दुर्लक्ष होते, पण कायदा सुव्यवस्था ज्याला सांगतात, जी सांभाळण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते, ती कुठेतरी प्रॉपरली त्यांच्याकडून त्यांची ड्युटी निभावली जात नाही हे कळून येते. कारण की एवढी हिंमत जर होते एखाद्याची भर रस्त्यात एखाद्याला इजा पोहोचवण्याची, मी शब्द वापरणार नाही, ते कठोर आहेत. कारण की मला पण एक बहीण आहे, मला कळते का त्या व्यक्तीला काय त्रास झाला असेल, तिच्या फॅमिलीला काय त्रास झाला असेल. पण आमच्यासारख्यांना थांबवायचं, हेल्मेट नाही आहे, हेल्मेटसाठी फाईन किंवा इतर काही पण. आणि जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ह्यांचं दुर्लक्ष असतं कुठंतरी, ज्याने सांभाळलं जात नाही आहे. ॲक्च्युली मला माहीत आहे आय एम नॉट द राईट पर्सन हे सगळं ओपिनियन देण्यासाठी, पण मला असं वाटतं एक नागरिक म्हणून आय एम एन टॅक्स पेयर. टॅक्स भरतो मी, घरपट्टी भरतो आहे, इन्कम टॅक्स भरतो आहे, माझा भरतो आहे, टी एस वगैरे कटवतो आहे माझं. तर कुठेतरी आमची सुरक्षा पण ही जबाबदारी आहे प्रशासनाची. आमच्या आया बहिणा जर मोकळेपणे मी तुम्हाला सांगतो ना, मी हे 6:30-7 वाजताची संध्याकाळची गोष्ट आहे, जेव्हा लोकांची आवाजावी असते तेव्हाची परिस्थिती आहे. तर अंधारात रात्री आमच्या आया बहिणी कशा निघतील बाहेर. कुठेतरी आमचे माननीय पालकमंत्री, आमचे माननीय SP साहेब याने लक्ष द्यावा आमच्या जिल्ह्यावरती. हो, भलेही आमचा जिल्हा मागासवर्गीय असा तुम्ही मानून चालतात, घोषित पण केलं त्याचा सरकारकडून, पण आमची ही विनंती आहे का आम्ही पण माणसं आहेत. जसं दुसरीकडे लक्ष दिलं जात असेल ह्या राज्यामध्ये, तसं आमच्यावर पण थोडंफार लक्ष देण्यात यावं. डेव्हलपमेंटच्या नावाखाली तर आम्हाला कधी काय दिलं नाही आहे. जे थोडंफार दिलं आहे ते पण आमच्या काही कामाला आलं नाही आहे. ॲटलिस्ट सुरक्षितची तरी आमची काळजी घेण्यात यावी अशी नम्र विनंती आहे माझी शासन आणि प्रशासनाकडे.